शुभं करोति। पण मी आणि माझ्या बायकोनं काडी काडी करून बांधलेलं हे घर विकण्याची भाषा पुन्हा केली तर सहन नाही करणार मी। कोसळायचंच असेल तर आधी मी कोसळेन आणि मग हे घर। अण्णा, तुम्ही असे अचानक पहाटेच का जाताय? कारण निघताना त्या कुणाचंही तोंड पाहायची माझी इच्छा नाहीये। मी उगाचच अट्टहास केला। माझ्या मूर्ख प्रयत्नांमुळे तुम्हाला कालचं भांडण बघावं लागलं। तू काहीही केलं नसतंस तरी ते भांडलेच असते। पण मी कारण दिलं ना अण्णा, त्या सगळ्यांना एकमेकांसमोर आणायलाच नको होतं। तुम्ही जाताना पुन्हा हसरं घर बघून जावं एवढीच इच्छा होती माझी। पण हे बघ, जाताना मी माझ्या सोबत त्यांचं भांडण नाही, तुझे प्रामाणिक प्रयत्न घेऊन जातोय। पण तू स्वतःला अजिबात त्रास करून घ्यायचा नाही। लोक चला चला अण्णा, चला। तर तू कशाला येतोयस? केंद्रातली माणसं आहे स्टँडवर। ती असू देत अण्णा, मी तुम्हाला बस मध्ये बसवून देईन आणि येईन परत। या चला। येतो का? अण्णांनो, काळजी घ्या। किम्याताई, किम्याताई, हो किम्याताई, अरुण काकांनो। काय बरं वाटतंय का? विश्वास, असं अचानक काय झालं रे हिला? काही काळजी करण्यासारखं नाही ना? काल रात्री जेवली नव्हती कधी? मग बरोबर आहे, विकनेस येणारच। 2 बाटल्या सलाईन लावूया म्हणजे खडखडीत बरी होईल ती। म्हणजे हॉस्पिटलमध्ये न्यायचं? मग मी आज जातच नाही प्रेसला। अरे काही गरज नाही, तुम्ही आपापल्या कामाला निघा। शशांक आहे ना? प्राची वहिनी, तू म्हणायचीस ना ते पूर्वी मला खटकायचं, खूप टोकाचा विचार करतेस तू असं वाटायचं। पण आता मला पटतंय, हे घर जर विकलं ना तर सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। उशिरा का होईना तुला हे पटतंय तरी, पण घरच्या बाकीच्यांना कधी बुद्धी होणार कोणास ठाऊक। आणि आता तर काय, हा विषयच मागे पडलाय, कारण किमयाला चक्कर येणं ही ब्रेकिंग न्यूज झाली आजची। कशी आहे रे किमया? तिला काय धाड भरली, एकदम टणटणीत आहे, मस्त भुरके मारत सूप पिते एकटी एकटी। हे अरे काय चेष्टा करतोस का त्याची? मी येऊ का तिथे? अरे नको विवेक काका, सगळं व्यवस्थित आहे इथे, काय काळजी करू नकोस। ओके, डोंट वरी, मी आहे ना। किमयाचे रिपोर्ट्स पाहिले, उद्या सकाळपर्यंत डिस्चार्ज देतील बहुतेक। चला, हे एक बरं झालं। हे बाबा, तू पहिल्यांदा जाऊन ते अनुला सांग, ती उगाच उगाच काळजी करत बसते। मी तिला म्हटलं सुद्धा की आपल्या किमयाला काहीही झालेलं नाही, ती नाटक करत असणार, म्हणजे ते होळीच्या दिवशी नाही का गेलं होतं तसं। काय उपद्व्याप करतात ना पोरही, पण सांगतो किमया नाटक करत नव्हती। हा म्हणजे अगदी 100% नाटक नसेल रे, पण थोडंसं एक्झॅगरेशन। हे ठरवण्याची घाई करतोयस तू। मी अनुवहिनीला सांगितलं की किमयाला तसं काही झालेलं नाहीये, थोडंसं ॲनिमिक फील करते ती, पण एक गोष्ट अशी आहे जी फक्त तुलाच सांगायला हवी। काय काय सांगायचं काय? अनुवहिनीशी मी खोटं बोललो, किमयाचे रिपोर्ट्स नॉर्मल नाहीये। नॉर्मल नाही? काय आहे रिपोर्ट्स मध्ये? तिला काय झालंय हे मी फक्त तुला सांगू शकतो। काय आहे रिपोर्ट्स मध्ये? ब्लड कॅन्सर। शुभं करोति।